आणि अशातच अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्या सुरू असलेल्या संघर्षामध्ये अमेरिकन लष्करानं अवघ्या 4 आठवड्यांच्या कालावधीत डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे पेंटागॉनमध्ये खळबळ माजली आहे। क्षेपणास्त्रांच्या वापराचा हा वेगवान दर चिंताजनक असल्यानं पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी यावर आपली चिंता व्यक्त केली। अमेरिकेकडून टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा प्रभावी वापर करण्यात आला, मात्र ज्या पद्धतीनं ती डागण्यात आली आहेत ते बघता आता अमेरिकेकडील या क्षेपणास्त्रांचा साठा कमी पातळीवर पोहोचलाय आणि जर यावर तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत किंवा केल्या गेल्या नाहीत तर सध्या उपलब्ध असलेला साठा देखील संपुष्टात येऊ शकतो। काय घडलंय नेमकं बघूया। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायलनं हल्ला केला आणि त्यानंतर सुरू झालेल्या युद्धाला आता दुसरा महिना सुरू झालाय। इराणचे क्षेपणास्त्र हल्ले अव्याहतपणे सुरूच आहेत। इराणची लष्करी क्षमता कमी होत असल्याचा दावा पसरू लागला होता। हे दावे वास्तवापासून खूप दूर असल्याचं दिसतं। या वस्तुस्थितीला आता अमेरिकेच्या गुप्तचर संस्था आणि खुद्द प्रसार माध्यमांकडूनही दुजोरा मिळतोय। इराणच्या क्षेपणास्त्र साठ्यापैकी केवळ 1/3 क्षेपणास्त्र नष्ट झाली आहेत। अंदाजे 30% क्षेपणास्त्र नष्ट करण्यात यश आलंय। इराणच्या उर्वरित क्षेपणास्त्रांच्या स्थितीबद्दल कोणालाही ठोस माहिती नाही। भूमिगत बंकर आणि बोगद्यांमध्ये अनेक क्षेपणास्त्र अडकली आहेत। दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास जमिनीवरील वास्तव हे व्हाईट हाऊसच्या दाव्यांपेक्षा लक्षणीयरित्या वेगळं असल्याचं दिसतं। जोरदार बॉम्ब हल्ला होऊनही इराण रणांगणावर ठाम आहे, पूर्ण ताकदीनं लढतोय आणि एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ले करतोय। इराणी क्षेपणास्त्र आणि क्लस्टर बॉम्बनं इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये हाहाकार माजवलाय। दरम्यान इराणनं संयुक्त अरब अमिराती आणि बहारीनमधील विविध ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन देखील डागलेत। इराणचा दावा आहे की विशेषतः अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या ठिकाणांना किंवा जिथे अमेरिका आणि इस्रायलची गुंतवणूक आहे अशा ठिकाणांना लक्ष्य करतायत। यावरून हेच दिसून येतं की त्यांची कमांड, कंट्रोल आणि लॉन्च प्रणाली पूर्णपणे कार्यरत आहे। आजपर्यंत इराणनं 80हून अधिक वेगवेगळ्या प्रसंगी क्षेपणास्त्रांचा मारा केला। हीच रणनीती त्यांच्या ड्रोन हल्ल्यांमध्ये तितकीच प्रभावी असल्याचं दिसतं। आतापर्यंत इराणचे केवळ 33%च ड्रोन यशस्वीरित्या निष्क्रिय झालेत। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर अनेक आठवडे हल्ले सुरू आहेत, तरीही इराणकडे मोठे हवाई हल्ले करण्याची क्षमता अजूनही कायम आहे। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्ट आहे की हे युद्ध अमेरिकेसाठी अत्यंत खर्चिक ठरतंय। अमेरिकेकडील महागड्या क्षेपणास्त्रांचा साठा वेगानं कमी होतोय आणि ही कमतरता भरून काढताना अमेरिकेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। अमेरिकेनं आतापर्यंत 850हून अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्र डागली। अमेरिकन नौदलाकडे सुमारे 4000 टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा साठा उपलब्ध आहे। टॉमहॉक क्षेपणास्त्रांच्या एकूण साठ्यापैकी 1/4 साठा आतापर्यंत वापरण्यात आलाय। अमेरिकेच्या संरक्षण विभागात त्यामुळे चिंता वाढली आहे। एका टॉमहॉक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी जवळजवळ 2 वर्षांचा कालावधी लागतो। एका क्षेपणास्त्राचा निर्मिती खर्च सुमारे $3.6 दशलक्ष म्हणजेच 30 कोटी रुपये इतका आहे। कमी झालेला साठा पूर्णपणे भरून काढण्यासाठी अमेरिकेला अनेक वर्षांचा कालावधी लागणार आहे। 28 फेब्रुवारी 2026 रोजी युद्धाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच अमेरिकन नौदलाची जहाजं आणि पाणबुड्यांमधून शेकडो टॉमहॉक क्षेपणास्त्र डागली गेली। या क्षेपणास्त्रांचा वापर प्रामुख्याने इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा आणि लष्करी पायाभूत सुविधा निष्प्रभ करण्यासाठी केला गेला। या व्यतिरिक्त इराणमधील मिनाब शहरात असलेल्या एका शाळेवर टॉमहॉक क्षेपणास्त्रानं हल्ला केल्याचा दावा करण्यात आला। टॉमहॉक अमेरिकन क्रूझ क्षेपणास्त्र आहे। मारा करण्याची क्षमता 1500 ते 2500 किलोमीटर इतकी आहे। अंदाजे 450 किलोग्रॅम स्फोटकं वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे। टॉमहॉकचा वापर सर्वप्रथम 1991च्या आखाती युद्धादरम्यान करण्यात आला। टॉमहॉक समुद्रातील युद्धनौका आणि पाणबुड्यांवरून डागणं शक्य आहे। युरोप आणि पश्चिम आशियातील देशांना तसंच अमेरिकेच्या इतर मित्र राष्ट्रांनाही या क्षेपणास्त्रांची आवश्यकता आहे। जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला तर अमेरिकेचा स्वतःचा टॉमहॉकचा साठाच संपुष्टात येऊ शकतो, ज्यामुळे आपल्या मित्र राष्ट्रांना या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करणं अमेरिकेसाठी अधिकच कठीण होईल। अमेरिका टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचं उत्पादन अत्यंत मर्यादित प्रमाणात करतंय। सध्याच्या उत्पादन क्षमतेनुसार एका वर्षात केवळ सुमारे 600 टॉमहॉक क्षेपणास्त्रांचं उत्पादन करणं शक्य आहे। मात्र खरी समस्या आहे की एका टॉमहॉक क्षेपणास्त्राची निर्मिती पूर्ण होण्यासाठीच जवळपास 2 वर्षांचा कालावधी लागतो। परिणामी एखादी मागणी आल्यानंतर त्याची त्वरित पूर्तता करणं आता अत्यंत कठीण होणार आहे। दरम्यान इराणनं सातत्यानं असा दावा केला आहे की त्यांनी अद्याप आपली सर्वात घातक क्षेपणास्त्र युद्धात तैनात केलेलीच नाही। ही आपली क्षेपणास्त्र या संघर्षात एक एक करून उतरवत आहेत।
इराणकडे भूमिगत क्षेपणास्त्रांचं विशाल विस्तृत जाळं उपलब्ध आहे. पर्वतांच्या खाली खोलवर बोगद्यांमध्ये क्षेपणास्त्रांचं भांडार आहे. इराणकडे 2,500 ते 6,000 क्षेपणास्त्रांचा साठा उपलब्ध आहे. बहुतांश क्षेपणास्त्र अभेद्य भूमिगत संकुलांमध्ये सुरक्षित आहेत. ट्रम्प यांनी इराण आणि त्याच्या लष्करी क्षमतांबाबत सातत्यानं वेगवेगळे दावे केलेत. इराणच्या क्षमता पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत असं त्यांनी अनेकदा ठामपणे सांगितलंय. तरीही अजूनही नष्ट करायची असलेली 3,500 लक्ष्य बाकी आहेत हे देखील ट्रम्प मान्य करतात. आता आम्ही केवळ विशिष्ट उद्दिष्टांना लक्ष्य करतो. त्यांच्याकडे कोणतीही विमानविरोधी यंत्रणा नाही. परिणामी आम्ही इराणच्या हवाई क्षेत्रातून मुक्तपणे संचार करतोय आणि आम्हाला हवं असलेले काहीही शोधून काढतो. सध्या आमच्याकडे आणखी 3,554 लक्ष्य बाकी आहेत. हे काम अत्यंत वेगानं पूर्ण केलं जाईल. एका विशिष्ट टप्प्यावर पुढे कोणती पावलं उचलायची आहेत याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. या सगळ्यात इराण धक्कादायक व्हिडिओ सातत्यानं प्रसिद्ध करतोय. असाच एक व्हिडिओ नुकताच जारी करण्यात आला ज्यात एका मिसाईल सिटीचं दर्शन घडलं. ही एक भूमिगत सुविधा होती जिथे प्रचंड क्षेपणास्त्र रांगेत मांडलेली होती. ट्रम्प यांचा दावा आहे की इराण करारासाठी विनवणी करतोय, तर इराणचा ठाम दावा आहे की तो प्रत्येक आघाडीवर सज्ज आहे. इराणनं इशारा दिलाय, अमेरिकेनं जमिनीवरून आक्रमण केलंच तर त्याचे परिणाम भोगण्यास त्यांना तयार राहावं लागेल, कारण सध्या आघाडीवर जवळपास 10 लाख सैनिक तैनात आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.